हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. कशा आहात सर्व. तर आज ना आम्ही इथे यात्रेला निघालो आहे. सटाण्याची यात्रा मी माहेरी गेली होती ना, तेव्हाचा ब्लॉग आहे हा. तर आम्ही तिघं बहिणी आणि सोबत ऋतू पण होती. संध्याकाळचे 7 वाजले असतील तेव्हा निघालो आम्ही. इथं ना खूप छान मस्त अशी मोठी यात्रा असते देव मामलेदार यशवंतराव महाराज यांची. आणि संध्याकाळची रात्रीची खूप छान मजा येते, खूप मस्त मजा येते ना, त्याच्यामुळे आम्ही संध्याकाळीच निघालो होतो. तर ऑटोमधून उतरलो आणि तिथेच मोठे मोठे टेडी, सर्व प्रकारच्या मूर्त्या, फ्लॉवर पॉट याच्या दुकानं लागलेली होती आणि खूप छान छान होते सर्व. त्यानंतर मग हे दुकान लागलं आम्हाला, जिथे प्रत्येक वस्तू 10 रुपयाला अशा होत्या. छान छान होत्या त्या वस्तू, छोट्या छोट्या मस्त. त्यातल्या काही घेतल्या आम्ही. बहिणी पण बघत होत्या, घेत होत्या. मी आणि ऋतू काही नाही, शूट करत होतो आणि गंमत बघत होतो सर्व. त्यानंतर आम्हाला ना महाराजांचं दर्शन घ्यायचं होतं, तर आम्ही मंदिरात गेलो पुढे. हे बघा, हे यशवंतराव महाराजांचं खूप मस्त आणि मोठं असं सटाण्यातलं मंदिर आहे. हे बघा, महाराजांची मूर्ती छान आहे ना. आम्ही छान असं दर्शन घेतलं आणि तिथंच बाजूला बाप्पांची पण छोटीशी मूर्ती आहे. आणि मंदिरात बघा किती गर्दी होती. तरी आम्ही 3रा-4थाच दिवस होता यात्रेचा, तेव्हाच गेलो होतो, त्याच्यामुळे जास्त गर्दी नव्हती. नाही तर खूप जास्त गर्दी असते इथं. हे बघा, गुळीशो, पेढे, जिलेबी हे सर्व विकायला होतं. छान होतं ना. त्यानंतर आम्हाला भूक लागली होती, त्यामुळे म्हटलं पहिले नाश्ता करून घेऊ. तर आम्ही मस्त वडेपाव ऑर्डर केले. हे बघा, छान आहेत ना. ते छानपैकी खाऊन घेतले मस्त आणि मग मध्ये यात्रेला एंट्री केली. तर हे बघा, इथं ना खूप सगळ्या प्रकारचे दुकानं असतात आणि वस्तू पण छान छान असतात. काचेच्या वस्तू, स्टीलच्या सर्व वस्तू, भांडे, प्लास्टिकच्या वस्तू, लहान पोरांचे सर्व प्रकारचे टॉईज, वॉचेस, ज्वेलरी पण खूप छान छान असते. अशा सर्व प्रकारच्या वस्तू आणि पाळण्याची पण खूप मजा असते या यात्रेला. पाळण्यांच्या इथं पण आम्ही गेलो होतो, तिथं खूप मजा केली तिथे ना. नंतर ऋतूचे पप्पा पण येणार होते, ऋतूला आम्ही ही गंमत दाखवत होतो. हे बघा, इथं पाळण्यांचं आलं आता. मोठी होडी, मोठा पाळणा, ब्रेक डान्स पाळणा हे सर्व असतं आणि आम्ही खूप एन्जॉय केलं. आम्ही ना ब्रेक डान्समध्ये बसलेलो होतो, छान वाटतं ना. त्यानंतर मोठ्या पाळण्यात बसलो, होडीत बसलो. ऋतूला खाली मावशीकडे होती ऋतू, मी आणि यांनी बसून घेतला. त्यानंतर तिच्या मावशी बसल्या. हा बघा, हा मोठा पाळणा, सगळ्यात मोठा पाळणा असतो हा. इथून ना वरती गेल्यावर पूर्ण यात्रा दिसते, सगळे दुकानं, सटाण्याचं म्हणजे गाव पण दिसतं. बाजूलाच तिथं शेत आहे ते पण दिसतं. खूप छान व्ह्यू येतो वरती गेल्यावर. आणि ह्या यात्रेत ना पाळण्याची पण खूप जास्त मजा असते. पाळण्यांना पण खूप गर्दी असते इथं. यशवंतराव महाराजांची दरवर्षी यात्रा भरत असते इथं. आम्ही दरवर्षी जातो, म्हणजे जातोच. माझं माहेरच आहे सटाणा, तिथं जात असतो आम्ही. बघा, तर आम्ही मग मस्त खूप सारा एन्जॉय केला आणि घरी गेलो. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.